बिग बॉस मराठीने घेतला नाही काही प्रॉब्लेम नाहीये. आता मी माझ्या दमावरती मित्रांनो गावाकडती 4 एकरामध्ये गावठी बिग बॉस चालू करतोय. नमस्कार मित्रांनो, मराठी बिग बॉस सुरू झाले आणि सगळी गाणी वाजणारची व्हिडिओ येणार नाही असं होऊ शकतं का? होऊ शकतं का मित्रांनो? फायनली मित्रांनो खूप दिवसानंतर मराठी लोकांना ज्या शोची उत्सुकता लागलेली तो शो माघारी आलाय आणि हे प्रमोशन नाही म्हणजे कसं सांगू तुम्हाला की मला पण गरज आहे कंटेंटची. बरं झालं हे बिग बॉस सुरू झालं, नाही तर मागच्या सीझनला ती सुरज चव्हाणच्या बसलेले लोक होते ती खाली उतरायला तयारच नव्हती. आता कमीत कमी खाली तरी उतरतील आणि नवीन ह्याच्यावर बसतील. पण प्रॉब्लेम हा झालाय की यावेळेस बिग बॉस मध्ये कोणच गरीब नाही. आता गरीब कसा शोधायचा आणि गरीबाच्या ह्याच्यावर कसं बसायचं, कसा सपोर्ट करायचा आम्ही गरीबाला? प्लीज बिग बॉस प्लीज वाईल्ड कार्ड मध्ये एक गरीब आणा. आम्हाला गरीब असल्याशिवाय बघायला मजा येत नाही. आम्हाला गरीबाला सपोर्ट करायचा आहे. प्लीज बिग बॉस प्लीज. इन्फ्लुएन्सरला कोण पण सपोर्ट करते, आम्ही फक्त गरिबांना सपोर्ट करणार. बघा मित्रांनो सगळ्या कॉन्टेस्टंट बद्दल मी बोलणार आहे, पण त्या आधी सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर आहे महेश मोठे, जो लय मोठं बोलला आणि त्याला बिग बॉस वाल्यांनी कॉलला. बिग बॉस मराठीवरती मी केस करतोय. आणि अजून एक कार्यकर्ता आहे जो मागच्या सीझन पासून ह्या सीझन पर्यंत सूरज चव्हाणच्या भोकांडी बसलेला, पण त्याला पण बिग बॉस वाल्यांनी कॉललाय. अरे मान्य आहे मागच्या सीझन मध्ये एक गरीब जिंकला, पण सगळ्या गरिबांना बिग बॉस मध्येच कशाला जायचंय? काम धंदा करा, थोडी मेहनत करा, कष्टानं पण पैसे मिळतात. एक गरीब काय रील बनवून आणि बिग बॉस जिंकून वर आला? सगळ्या गरिबांना रील्स बनवायचे ते, सगळ्या गरिबांना बिग बॉस मध्ये जायचंय. अरे त्या बिग बॉसची पण काही लायकी आहे का नाही? आणि आज 11 जानेवारी आयुष्यात दुसऱ्यांदा काहीतरी स्वप्न बघितलं होतं मी, पण ते पण पूर्ण नाही झालं. वा 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 वा, ऍक्टिंग के बादशाह हो आप, ऍक्टिंग के बादशाह हो. मला तर खरंच वाटलं ऍक्टिंग, तुझं दुःख बघून मला लय रडायला आलं, पण आता काय करू, मी रडू पण शकत नाही ना इथं. आता ह्याने ऍक्टिंग केली, सॉरी ओव्हर ऍक्टिंग केली, सगळं असं दाखवायची की मी खूप उदास आहे, नाराज आहे. आणि ह्याच्या ऑडियन्सला वाटत होतं की ह्यानं बिग बॉस मध्ये जावं, आणि ह्यानं काय केलं असतं, ह्याच्याबरोबर ते बारकं पोरग असतं त्याला बघायला, तर ह्याच्यातल्या 2 मिलियन लोकांनी ह्याला फॉलो केलं असतं. काची 25 लाख इंस्टा फॅमिली, त्याचबरोबर फेसबुकची 5 लाख इंस्टा फॅमिली आणि युट्यूबची 3 लाख सबस्क्रायबर. सगळ्यांची मी माफी मागतो की माझ्याकडनं तुमची इच्छा पूर्ण नाही होऊ शकली, पण मी जीवतोड मेहनत घेतली होती, माझा जीव दावणीला लावला होता. ह्यानं नाव नाही घेतलं, एक्झॅक्टली काय झालं ते सांगितलं नाही, पण ह्याचा चेहरा बघून मला समजतंय की ह्यानं पण त्या बिग बॉस मध्ये जायचा इंटरव्ह्यू दिलता आणि ह्याला पण कोलंबस भेटलाय. आणि हे कन्फर्म कसं झालं? महेश मोठेने ह्याच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन कमेंट केली की मी माझं गावठी बिग बॉस सुरू करतोय, तिकडं तू ये. अरे महेश भाऊ, तू गावठी बिग बॉस सुरू केलं की मग तिकडं सगळी गरीबच येणार. मग कुठल्या म्हणून गरीबाला लोकांनी सपोर्ट करायचा? आणि शेवटी अजितदादांना म्हणून तरी किती लोकांना घर बांधून द्यायची? हे बघ मित्रा, कोणाची इच्छा नव्हती तू बिग बॉस मध्ये जावं. सगळ्यांना आजकाल असंच वाटतं की सूरज चव्हाण बिग बॉस जिंकू शकतो तर आम्ही पण जिंकू शकतो, आम्ही पण जाऊन तिथं आई मरी माता की जय ओम नमः शिवाय करू शकतो. त्यामुळे स्वतःला असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी समजून असं खचून जाऊ नको. मी तुला मोटिवेट करतोय की तुझा जो कॉन्टेंट होता त्या बारक्या पोराला घेऊन अजून बनव, मस्त जाहिरात येतेल्या, प्रमोशन येतील, कर तिकडून पैसे कमव, काय गरज नाही बिग बॉसची. आता नाही तर पुढच्या सीझन मध्ये जाशील, तोपर्यंत लावून धर, काय टेन्शन नाही, तोपर्यंत तुझे 3-4 मिलियन फॉलोअर्स अजून वाढतील. पण आता ह्याचा प्रॉब्लेम पण हेच झालाय की मागचं पूर्ण वर्ष सूरज चव्हाण जिंकल्यापासून ते सूरज चव्हाण बिग बॉस मध्ये गेल्यापर्यंत म्हणजे 1 वर्ष, टोटल 1 वर्ष 3 महिने असं म्हणू शकतो आपण ओव्हरऑल कालावधी त्या सूरज चव्हाणच्या अवतीभवती घालवलं. उगाच त्याच्या लग्नाला जा, त्याच्या ह्यालाच जा, त्याच्या त्यालाच जा. पण आता काय करायचं? आता कुठल्या गरीबाला म्हणून सपोर्ट करायचा? आता ती बारामती जवळ होती, त्याच्या गावापासून येऊन जाऊन करू शकत होता. आता कुणाच्या घरी जायचं आणि कुठल्या गरीबाला म्हणून सपोर्ट करायचा आणि कुणाच्या नावावर व्ह्यूज घ्यायचा? कसं करायचं? आता शेवटी आपल्यालाच कोल्लंय, मग आपण कुणाला म्हणून सपोर्ट करायचा हा पण प्रश्न येतो ना. आणि ऍट द एंड तू माझा जवळचा आहे म्हणून तुला सांगतो की हारलो बिरलो म्हणायला बिग बॉस म्हणजे काही एवढी मोठी गोष्ट नाही की तू हारूनच गेलाय. पोलीस भरतीचं मी मान्य करतो की बाबा तिथं लय गोष्टी असते, आपली स्वप्न असते ती तुटते. ती बिग बॉस, अरे बिग बॉस आहे ते. बिग बॉस मध्ये लोक जाते ते एक प्लॅटफॉर्म मिळावा, फेमस व्हावं, थोडंफार पैसे मिळावं. पैसे तर तू कमवशील, फेमस तर तू ऑलरेडीच आहे. म्हणजे 2 पॉईंट किती समथिंग तुझे फॉलोअर आहे, म्हणजे एवढे फॉलोअर होणं सोपी गोष्ट नसती. म्हणजे तू फेमस आहे, मग राहिलंच काय? बिग बॉस तुला असं काय देणार होतं जे तुझ्याकडे नव्हतं? तुझी स्वप्न सांगायचे ते इथं बघितलं ना, 2 लाख 3 लाख लोकांनी तुला लाईक केले, तू हारला म्हणून. थोडक्यात तू समजून जा की तुझ्याकडे ऑलरेडी ती पॉवर आहे ज्यासाठी लोक बिग बॉस मध्ये जातील. त्यामुळे माझं 2-4 जे कडू शब्द आहेत ते स्पोर्टिंगली घ्या आणि सोडून दे विषय. मूव्ह ऑन कर, आयुष्यात मूव्ह ऑन पण करायला शिकलं पाहिजे माणसाला. बिग बॉस मराठीवरती मी केस करतोय. केस याच्यासाठी नाही करत की त्यांनी मला घेतलं नाही, केस याच्यासाठी करतोय की मला 20 ऑक्टोबरला त्यांनी मेल केला. ह्याला बघून मला असं म्हणून वाटतंय की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. आपण यांच्या म्हणजे ह्याला 2 शिव्या दिल्या तरी हे मेसेज करून परत म्हणतं की थँक्यू ओंकार भाऊ, तुम्ही मला रोस्ट केल्याबद्दल. आता रोस्ट तरी कसं करावं? हा निघालाय बिग बॉसवर केस करायला. ऍक्च्युली ह्यानं बिग बॉसवर केस केली, का केली ती बघूया. मित्रांनो, मी म्हणलं मला शो मध्ये घेऊ नका, काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण मला जी भेटण्यासाठी तुम्ही इथनं मुंबईला बोलवलं, जाय यायचा मला खर्च द्या. मला तुम्ही भेटून जी माझ्यासोबत वेळ घालवला त्या गोष्टीचा खर्च द्या.
मला रिटर्न करा. जे की तुम्ही मला इथून बोलवलं, माझ्याशी टाइम घालवला, वेळ घालवला, त्या गोष्टीत मला पैसे द्या. बाकी मला बिग बॉस मध्ये यायचं नाही ना, मला तुमच्या कुठल्या शोची गरज आहे. माझा महेश मोटेला फुल सपोर्ट आहे. या देशातल्या बेरोजगार लोकांना जर रोजगार पाहिजे असेल तर सगळ्यांनी महेश मोटेचं हे सगळं अनुकरण केलं पाहिजे. तुम्ही जर उद्या एखाद्या कंपनीमध्ये जॉबला गेला, तिथं इंटरव्ह्यूला गेला की चला ठीक आहे, तुम्हाला तिकडून आली असे ॲडव्हर्टाइजमेंट दिसली कुठं की इकडे जॉब आहे, किंवा कॉलच आला की तुम्ही येऊन इथं आमच्या कंपनीत इंटरव्ह्यू वगैरे द्या, त्यानंतर आपण सिलेक्शन वगैरे करू. मग तुम्ही जर त्या कंपनीत गेला इंटरव्ह्यूला, तिथं तुमचा 1-1.5 तास 2 तास इंटरव्ह्यू झाला, तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारल्या, तुम्ही गेला इथनं पुण्याला मुंबईला असंच समजा. मग तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याच गोष्टी विचारल्यानंतर त्यानंतर तुम्हाला त्या कंपनीवाल्यांनी केलं रिजेक्ट. मग तुम्ही काय करायचं, महेश मोटे सारखं माघारी यायचं, व्हिडिओ बनवून टाकायचं. आज मी या कंपनीमध्ये गेलो इंटरव्ह्यूला, पण त्यांनी मला तिथं बोलवलं, तिथं मला चहा पाणी विचारलं नाही, जेवायला विचारलं नाही, सगळा पदरचा खर्च माझा झालाय, जाण्या येण्याचा ट्रॅव्हलिंगचा खर्च पण माझा झालाय. आता यानंतर जर त्या कंपनीनं मला जर हायर नाही केलं तर मी जाणार आहे कोर्टात केस करायला त्या कंपनीबद्दल. महाराष्ट्रात ही कंपनी येऊन मला जॉबला कसं काय घेऊ शकत नाही. बेरोजगारीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार इथं. मला माहिती आहे की तू मागच्या पूर्ण वर्षभरात जे केलेस ते केरळवरून आल्यापासून ते फक्त आणि फक्त बिग बॉस मध्ये जाण्यासाठी, कारण तुला पण तेच होतं की सूरज चव्हाणचे तिकडे लागले बरोबर, एकदम व्यवस्थित झालं, माझं पण कुठं ना कुठं काहीतरी जुळलं. इथं महाराष्ट्रात येऊन भलतीच नाटकं केली, भलत्याच व्हिडिओ रील्स नको त्या गोष्टी केल्या तू, पिण्यापासून ते परत नंतर हे विधवा बाईशी लग्न करण्यापर्यंत, ते मनातल्या मनात लग्न केलं, तो विषय वेगळा आहे. तर हे सगळं तू केलं बिग बॉसमध्ये जाण्यासाठी, आणि नंतर तुला शेवटी म्हणजे शेवटच्या टप्प्यात येऊन बिग बॉसने कोल्लं. मी तुझी भावना समजू शकतो, पण रिलेव्हंट राहण्यासाठी एवढा पण मूर्खपणा नको करू. मी तुला चांगलं समजतो की बाबा ठीक आहे, तू हे सगळं करतो रिलेव्हंट राहण्यासाठी, पण एक मूर्खपणाची लिमिट असते. ह्याचा हा तमाशा सुरू होऊन 2 आठवडे झाला आणि तिकडे बिग बॉस चालू पण झाले, त्याचे 3-4 एपिसोड पडले तिकडं, आणि हे चाललाय बिग बॉस बंद करायला. हे बघ महेश भाऊ, तुला जर बिग बॉस वाल्यांनी रिजेक्ट केलंय, तुला जर त्यांनी कास्ट नाही केलं, तर एवढं समजून जा ना की तुझी जी फालतुगिरी चालू आहे सोशल मीडियावर ती अजून बिग बॉसच्या लेवलला नाही पोहोचली. एकदा का तुझी ती लेवल अचीव झाली का नाही, तुला बिग बॉस वाले कास्ट करतील. या नाही तर पुढच्या सीझन मध्ये. एवढा ताण नको घेऊ. आता तू ह्याच सीझन मध्ये जायचा अट्टहास करून बसला, असा केसेस करायला लागला तर पुढच्या सीझनचं पण तुझं अवघड होईल रे. नमतं घे, सोडून दे, पुढच्या सीझनला परत ट्राय कर. आणि ह्या पूर्ण वर्षभरात असं काय कर की त्यांनी ऑटोमॅटिक तुला बिना इंटरव्ह्यूचाच बोलवलं पाहिजे, महेश भाऊ तू ये, तुझ्याशिवाय काय होणार नाही. तरी पण यावेळेची कास्टिंग आणि जे 17-18 लोक भरली ती बिग बॉस मध्ये, ती बघितल्यानंतर मला वाटलं की तुला घेतलं असतं तरी जास्त बरं झालं. कमीत कमी थोडा TRP तरी आला असता. नाही, करतील रिग्रेट, ते पण करतील रिग्रेट तुला रिजेक्ट केल्यामुळे. सध्या मी पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टमध्ये महाराष्ट्राचे फेमस लॉयर ऍडव्होकेट वाजिद खान सर यांच्या बरोबर आहे. दादांनो बिग बॉसला विनंती केली की माझा वेळ गेलेला, माझा जे दिलेला टाइम आहे त्याचं तुम्ही मला द्या, पण त्यांनी नाही म्हणले. तुम्ही काय करायचं ते करा म्हणले. मित्रांनो, वेळ आली अशा गोष्टीला दाबायची, त्यामुळे माझ्या बरोबर जी पॉवर आहे ती संविधानाची पॉवर आहे. अरे ह्या लिगल विगलच्या धंद्यात अडकचाल तर डायरेक्ट समचाल, कुठलंच नाही राहायचं. कशी ह्या महेशची अक्कल आणि हे कसले वकील, मला काय माहित नाही, महाराष्ट्राचे फेमस वकील. तुम्ही करताय ते चुकीचं करताय. फेल गेलेली केस आहे. शेवटी बिग बॉसला पण कळलं की ही लेवल बिग बॉस मध्ये पण जायच्या लायकीची नाही. तू जी लेवल क्रॉस केली ते जर थोडं जमिनीवर राहिला असताना तुला बिग बॉस वाल्यांनी वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून बोलवलं असतं, पण तो आता त्याच्या पण पलीकडे गेलाय. मी जेव्हा इंटरव्ह्यू दिला 2.5 तास, तेव्हा त्यांना समजलं की हा पोरगा कंटेस्टंट लेवलचा नसून हा पोरगा बिग बॉस होस्ट करायच्या लेवलचा आहे. ते सगळं ठीक आहे, पण तुझ्या शेजारी जी बसली ती ना 2-4 लोक, त्यांचं मला हसू येतं की अरे एवढं सिरियस तुम्ही कसं काय बसू शकता. हे बघा बिग बॉस वाल्यांना, तुमची काय चुकी नाही, तुम्ही बरोबर माणसाला रिजेक्ट केलंय. ह्याच्या फॉलोअर्सनी ह्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून दिलंय की तू बिग बॉस मटेरियल आहे, तू बिग बॉस मध्ये जायच्या लायकीच आहे. बिग बॉस वाल्यांनी सांगितलं की तो कुठंच जायच्या लायकीचं नाही, घरात बस गपचूप. आणि हे एवढा तमाशा करून एवढ्यात नाही भागलं याचं. हे आता स्वतःचा बिग बॉस चालू करणार आहे, गावठी बिग बॉस, आणि स्वतः होस्ट करणार आहे. मी व्हिडिओमध्ये शिव्या देऊ शकत नाही कारण मला काय बंधन आहे ती, पण तुम्हाला नाही ती, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जाऊन देऊ शकता. तुमची जर इच्छा असेल की मी आजच यांच्यावर सगळं बोलावं, आजच यांना रोस्ट करावं, तर पुढच्या व्हिडिओ कशावर बनवायच्या, तर ह्या कॉन्टेस्टंटला रोस्ट करणारी पुढची एक व्हिडिओ येणार आहे, तर ती येईलच आपली. यावेळेस मी कोणाला सपोर्ट करणार आहे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून जावा की तुम्ही कोणाला सपोर्ट करताय, म्हणजे त्याच्या हिशोबानं मग मला रोस्ट व्हिडिओ बनवायला बरं. धन्यवाद. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो, अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस.